तर मित्रांनो वेलकम बॅक टू न्यूअर ब्लॉग. तर मित्रांनो बरेच दिवसांना आज आपण भेटणार आहे मोठ्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो बरेच दिवस फिरायचं मन करत होतं, पण आज म्हटलं आज रविवार आहे तर म्हटलं जरा फिरून येऊया. मित्रांनो आज आपण जाणार आहोत कुळेवाशी या गावच्या धरणावर. तर धरण वगैरे तुम्हाला दाखवतो आणि आज जरा गेलो तर दाखवतो. आजच्या वेळेत तुम्ही खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर प्लीज आजच्या वेळेत तुम्ही एंडपर्यंत बघा. आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर आपण थोड्या वेळ निघू. दादा येतोय गाडी घेऊन, थोड्या आपण निघू. तर मित्रांनो फायनली गाडी सुरू झाली आहे, होऊ शकता. मी पेट्रोल आणायला गेला आहे, तर पेट्रोल टाकतो आहे आणि जरा सुरू आहे परत. तर मित्रांनो आपले 1K सबस्क्रायबर लवकर कंप्लीट करा. आनंद होईल असं मला चांगलं वाटून द्यायचं, तुम्ही करालच. आपले 1K लवकरच कंप्लीट करा. आणि काल आमच्या कॉलेजचं डान्स होतं, तो डान्समध्ये भाग घेतला. तो पण व्हिडिओ आज तुम्हाला आज येईल नाही तर उद्या येईल. तर सो आता निघालेलो आहे, पेट्रोल येण्याचं फक्त बाकी आहे. इंस्टाग्रामवर टाकला नाही मंडपचा मोबाईल आणली दिलं. कॅप पडली तर डोक्यात घातलेली, तो कॅप पडलेली. कॅप डोक्यात घालूया आणि धावूया. जरा रनिंग केलेलं पण चांगलं असतं आयुष्यात. टोपी देऊया, धरा धरा तुला पण राग लावला. टोपी घाल आणि लवकर चला. पुढं 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 तो पाय लावूया जरा. चल सो मला डोळ्यात दिसेल नको. ऊन पण लय वाढलंय मित्रांनो, लवकरच निघायचं होतं. मला काही कामाच्या ह्याच्यातनं आम्ही जरा लेट निघालोय. तरी पण तुम्हाला आम्ही दाखवतो आहे. तर पण मरणाच लागतो. आणि ही आमच्या बोरसूर गावची डेअरी पाटील. गाडी आहे स्पीडमध्ये. वा बोलला ना मी फायनली मित्रांनो आम्ही तो पण आला होता वाशिया डॅमवर. असा व्ह्यू इथनं भारी वाटतोय ना, काय सांगू तुम्हाला, एकदम बघण्यासारखा. खाली जाऊया गाडी तो उभी करणं साईडला एसटीने जायला असं ठेव. फायनली आपण आम्ही चालत जाऊ कुळेवाशी डॅमवर. तर तुम्ही बघू शकता हा कुळेवाशीचा डॅम आहे आणि पूर्ण असे साईडनी डोंगर आहे. बघू शकता तुम्ही डोंगर आहे. आणि आता आपण जाणार आहोत खाली जाऊन आपण तिथपर्यंत त्या टॉपपर्यंत आपण जाऊया. तो टॉप दिसतोय आता, थांबा दाखवतो तरी झूम करतो. त्या टॉपपर्यंत तुम्हाला आम्ही जाऊन दाखवतो. तर चला जाऊया आपण. तर सोबत आज माझ्या ब्लॉगमध्ये यासाठी मामा आले. माझा मामा हाय. कसं वाटतंय आता आज डॅमवर आलेलो आहे. सुंदर आणि निसर्ग, कोकणासारखा निसर्ग आणि स्वर्ग कुठंच नाहीये. येवा कोकण आपलाच असा. आपलाच असा. तर चला आपण जाऊया त्या मामाला घेऊन. हा दादा इथे गाडी पार्किंग करतोय. चला आपण जाऊया सोबत. तर जाऊया फायनली. बरेच दिवस ठरलेलं डॅमवर यायचं, पण काय कॉलेज होतं त्यामुळे काय जमत नव्हतं. तर आज म्हटलं जरा रविवार आहे तर येऊया. तर फायनली असा रस्ता आहे आणि असं पूर्ण निसर्ग बघा कसं आहे. जर तुम्ही संध्याकाळी आलात ना तर एकदमच तुम्हाला भारी वाटेल. आता आम्ही दुपारच्या ठिकाणी आलेलो आहे टाईमलावर. तर आता खाली जाऊया थेट आणि सगळं तुम्हाला आज दाखवतो टाईम. तर एंडपर्यंत बघा ब्लॉग. फायनली आलेलो तर बघू शकता, तुम्हाला जवळ दाखवतो जाऊन. तर हे काय माहिती नाही मला, पण मला वाटतंय धरणाचे गेट सोडतात ना त्याचं हे आहे. तर बघू शकता, हे वाटतं सुरूच आहे. आवाज पण येतोय कसा तरी. आणि हे बघा हा पूर्ण धरण असा आहे, पूर्ण ते तिथपर्यंत एकदम पूर्ण असं त्या साईडला गेलेलं आहे. आणि पाणी पण लय डीप असेल हा, खतरनाक पाणी. काय वाटतंय व्ह्यू, थंडगार हवा येते आणि सगळं व्ह्यू एकदम खतरनाकच आहे. बघू शकता असं. आणि त्या साईडला एक देऊळ आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. तर चला जाऊया आपण. बघू शकता ओरडताय, ते आनंद होतो ह्यांना ना. मित्रांनो बघू शकता तिथं छोटे गायी पण आहेत. आणि ते देऊळ क्लिअर एवढे दिसणार नाही जरा, पण आहे. आणि ऊन पण वरती लय तापतंय, टोपी घालायला पाहिजे होती.
त्या जवळ जाऊन बघूया तिथं काय आहे नेमकं. आपण लांबूनच बघितलं, तर जर आपण जवळ जाऊन बघूया काय नेमकं तिथं काय आहे. लांबून बघूया काय आहे नेमकं. मी बोललो मित्रांनो तुम्हाला ते गेटचंच आहे, ते गेट ओपन करण्याचं आहे, पण ते सध्या आता बंद पडलं आहे. गंजलेलं पण आहे आणि बघा वारा गार वारा येतो, एकदम मस्त वाटतं एकदम. हा हा गार गार आनंद वाटतो. कसं वाटतंय, कसं वाटतंय. तर आता जरा आपण चालत जमलो तर आपण धावूया, ॲक्शन करत हवं. जरा बरं वाटतंय. तर एंडला जावे तिथे जिथं पाण्याच्या खाली सोडतात ना आपण, एक गेट असतात तिथं जाऊया आपण. तर कोरोनाच्या आधी आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही त्या घरात गेलेलो एकदम, म्हणजे पार्टी करायला. ते घर दिसते तुम्हाला ना, तिथे एकदा आम्ही अशीच पार्टी करायला गेलेलो होतो लहानपणी एकदा. कासार आमटीचा असा बेत होता तेव्हा, कासार आमटी आणि भात. ते जर जुनं फोटो भेटले मला तर ते पण तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवीन. तर जरा बरं वाटतं, खूप दिवसांनी जरा फिरायला आलो म्हणून जरा बरं वाटतं एकदम. सो आता तिकडे जाऊया जिथनं गेट खोललं आणि पाणी पडतं, तिथं आपण जाऊया. तरी बघा पाटणं रमत गमत येत आहेत, पण त्यांना चालायला काय होतं लवकर काय माहिती. तर आपण जरा रेस्ट घेऊया, जरा येत आहे तोपर्यंत. आले की लगेच जाऊया आपण. तोपर्यंत तुम्ही हा लुक बघा परत, काय बाहेर काय भारी वाटतंय. तर फायनली आम्ही डॅमच्या खाली आलेलो आहे, जिथं कधी आम्ही आलो नव्हतो, आज फर्स्ट टाईम आलेलो आहे. तर पाणी बघा, इथं पण खूप डीप असू शकता पाणी. फायनली पक्षी पण आले तिथं मासे पकडायला. बघूया आता, अडचण पण खूप आहे इथं, बघू शकता सगळीकडे झाडं आहेत. आणि हा काय लुक वाटतंय मित्रांनो, एक नंबर. हा जर तुम्ही आलात बोरसूदला तर ह्या डॅमला तुम्ही नक्की भेट द्या, विजिट करा, एक नंबर आहे. बघू शकता मित्रांनो तो पक्षी, तो बघा पक्षी. क्लिअर एकदम दिसत नाही. तर आपण आता जाऊया, जरा पाण्यात पाय ठेवून येऊया. तर जरा इकडनं जाऊया, जास्त खोल आहे पाण्यात, जास्त जाऊ नका तुम्ही. हे वाटतंय तुम्हाला कमी, पण लय खोल आहे आतमध्ये. मित्रांनो भीती वाटते. तर बघू शकता हेच ते गेट आहे, तिथनं पाणी सोडतात खाली, पण आता जरा बंद आहेत ते. आणि हे असं पाणी कसं वाटतंय गाववाल्यांनी. हा आपला निसर्ग कोकणातला, 1000 रुपये कुठे गोव्याला खर्च केला इतक्या स्वर्गात कोकणात या. हे आपला निसर्ग आहे, ह्याच्यासारखं सोनं कुठंच नाही. गाववाल्यांनी बघा, हा निसर्ग, हा आपला निसर्ग, खरा निसर्ग. येवा कोकण आपलाच असा. बरोबर बोलला, येवा कोकण आपलाच असा. तर एक नंबर असं वाटतंय वातावरण, म्हणजे रविवार असा चांगला गेल्यासारखा आपल्याला वाटतोय. मस्त असं निसर्ग वाटतंय. पुढे सह्याद्री पर्वत आणि इथं डॅम. तुम्हाला धरण दाखवून झालं, आता याच्या पुढचं अजून काय तुम्हाला निसर्ग दाखवायचा आहे, तर मी आपल्याला दाखवतो तुम्हाला. व्हिडिओ एंडपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. मित्रांनो बघू शकता गाढव बघा कसे काम करतात बिचारी, फाड्या नेत आहेत. वरती वाटतं कोणाचं तरी काम सुरू आहे म्हणून गाढव बघा कसे काम. एवढा लांब येण्याचा आपल्याला फायदा झाला की गाढव आपल्याला दिसतं. हे पंचोळ्या, हे पंचोळ्याचा लास्ट स्टॉप आहे. पंचोळ्याचं पुढे डॅमच्या
सह्याद्री पर्वत. ओके. घरी. तर मित्रांनो फायनली आता घरी आलो. तर मित्रांनो फायनली आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर प्लीज आजच्या ब्लॉगला तुम्ही लाईक करा, आपल्याला सबस्क्राईब करा आणि आपले प्लीज 1K फॉलोअर्स लगेच कंप्लीट करा. आपण भेटू अशाच एक नवीन आणि कोकणा संबंधित ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आजच्या ब्लॉगसाठी ते एंड करतो. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.